उभं राहा. अहो, हे बघा हे बघा हे बघा आमचं इथं. कसं झालंय सोयाबीन. आता याच्यात कमरा इतकालं पाणी होतं, कमरा इतकालं, तर हे सोयाबीनला शेंग आहे का बघा. हो, शेंगात करपून नाही गेलं हे सगळं सोयाबीन. हा, खुर्ची बसून पाहू नका, वावरात येऊन पहा. हा, आणि ह्या एरंडी शहर आणि काटणी शहर पिंगळी हे दोनच कस काय वगळले तुम्ही. हा काहीच नाही, पाणी गेलं. हा, बाकी- सगळं पाणी तिथून म्हणाले की हे एरंडी शहर आपलं काटणी शहर पिंगळी हे केलं, इथं पाऊस पडला नाही. हा, बाकी 50 आमच्या इकडं सगळे 50 घेतले आणि आमचे दोनच का सोडले. हा, सगळं करपून गेला. इथं येऊन पहा वावरात समोरच्या. आज या वावरात इतका कमरा इतका पाणी होतं वरी सोयाबीनच्या. हा, आता हे पूर उतरला म्हणून आम्ही बघा हे बघा पाण्याने बघा हे असं झाले. शेंगा ह्या करपून गेल्यात, सगळ्या शेंगा करपून गेल्यात या बघा. हा, तिथं बघू नका, खुर्च्यावर बसून इकडे येऊन पहा शेतात समोरच्या. हा, खुर्चीवर बसून काय लागलं पाहायला. सकाळी चालडी आलं आणि असाच कस काय वगैरे म्हणाले नाही. सकाळी चालडी आलं म्हणा का नाही. 30 मधला इमाम म्हणायचं पुन्हा. हा, 21 म्हणलं. आणि 21 मधला इमा काय झालं म्हणजे ते दिलं नाही बघा की हे. आणि 21 मधले आमचे इमे दिले नाहीत, नुसतं जाहीर केलं आणि तिकडे सोडतो म्हणायचे तर सोडून झाले. पाय बघा आमचे पाय आणि शेंगा ह्या पाण्यामध्ये व्हायची. हा. पहा हे कसं आहे, पाणी आता सुद्धा वाहले वावरातून आमच्या. हे पाणी बघा, हे बघा हे रामा पाण्यानंच आहे सध्या. हा हा, बघा ते पिवळं जरा सोयाबीन करपून गेलंय सगळं. हा, कसं काय झालं हे बघून घ्या. आमचं सगळं पानं करपून गेलं. याच्यावर 3 दिवसाचा पूर होता, 3 दिवसाचा. हा, 3 दिवस सारखं पाणी होतं याच्या कमरा इतकं. काटा निघाला आमचा हे सगळा शेतकऱ्याचा. हा, यावर विचार करून तुम्ही पाहता हे आमचं मंडळ काटणेश्वर मंडळ हे घेऊन टाका हे संपूर्ण. हा,